ही साहेबांसोबतची सातवी भेट आहे बहुतेक माझी। आणि आजच्या भेटीत साहेबांना मी म्हटलं की म्हणजे आम्ही मतदारसंघात तयारीला लागायचं कसं करायचं, तर साहेब म्हणे तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, ठीक आहे, तुम्ही शर्यतीत आहे आणि 26 किंवा 27 तारखेला फायनल डिसिजन पक्षातर्फे देण्यात येईल। आणि एक साहेबांना सांगितलं का माझा फायदा हा पक्षासाठी कसा होऊ शकतो, कारण मी ऑलरेडी गावागावात पोहोचलो आहे। तुम्ही कोणताही उमेदवार दिला तर त्या उमेदवाराला तरी स्वतःची ओळख सांगा लागते आणि मतदारसंघातून ज्या लोकांची फीडबॅक येऊन राहिले, तर साहेबांनी एक म्हणजे आम्हाला सांगितलं का तुम्हाला तयारी करायची आहे तर या पद्धतीनं तयारी करावी लागेल। तर त्याच्यामुळे साहेबांबाबत सविस्तर चर्चा झाली लोकसभेबाबत आणि 26-27 तारखेला फायनल डिसिजन देतो म्हणून सांगितलं। ते तयारीला लागले पण अजून फायनल डिसिजन कोणाच बद्दल झालं नाही आहे, ठीक आहे। ते ॲक्च्युली काँग्रेसचे आहे आणि काँग्रेसचे असल्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यावर ते सध्या तर ठाम होते का मला ठीक आहे ही सीट काँग्रेसला सोडा, पण ही सीट शेअरिंगमध्ये राष्ट्रवादीला आली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना काँग्रेस सोडावं लागेल ना राष्ट्रवादीत यावं लागेल। ते तुतारीवर किती दिवस राहू शकते हा बी प्रश्न आहे, किंवा यदा कदाचित नाही ते ऑलरेडी काँग्रेसचे आहे ना, तुतारी हाती घेतील ना, समजा ते समजा नाही निवडून आले ते परत 2 दिवसानं वापस जातील, त्याची का गॅरंटी? साहेबांना तुम्ही प्रवेश करणार का? हो मी प्रवेश करणार ना, त्याच्यासाठी आलो ना। नाही म्हणजे उमेदवारी भेटली तर प्रवेश करणार की आधी पक्ष प्रवेश आलाय तुमचा? नाही पक्ष प्रवेश व्हायचा आहे, ठीक आहे। ते बोललो मी साहेबासोबत की मी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहील आणि मी जिंकलो हारलो हा नंतरचा विषय आहे। तुमच्या उमेदवारीवरती महाविकास आघाडी म्हणून तुमच्या उमेदवारीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात की काँग्रेस किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणू शकते की पक्षामध्ये ही व्यक्ती नाहीये तरी सुद्धा त्या व्यक्तीला सीट शेअरिंगमध्ये जागा देणं, अशा वेळी नेमकं तुम्ही काय करणार? आधी पक्ष नाही ना, पक्षात उमेदवारी मागणार नाही, आधी पक्ष प्रवेश करणार मग उमेदवारी मागणार, कारण हा ठीक आहे हा प्रोटोकॉलच आहे कोण्याही पक्षाचा की पहिले पक्ष प्रवेश ना मग उमेदवारी, ठीक आहे। त्याच्यावर 6-7 वेळा भेटला, मग तुम्ही प्रवेश का नाही केला? कारण की तुम्ही प्रवेश केला तर तुम्हाला हे सगळं सोपं होईल असं नाही वाटत का? नाही तसंही मी ऑलरेडी महाविकास आघाडीचंच काम करत आहे। मी जिथं जिथं सभेला जातो माझ्या सभेला 5 ते 10 हजार लोक असतात आणि या महाराष्ट्रातला कोणताही आमदार खासदार प्रस्थापित ठीक आहे हा सरकारच्या विरोधात बोलायला तयार नाही, त्यांना ईडी सीबीआयचं भेव आहे। तर माझ्या बापाच्या घरी काही प्रॉपर्टी कमावून नाही का माझ्या घरी ईडी सीबीआय येईन, त्याच्यामुळे मी बिनधास्त बोलतो आणि सरकारच्या चुकीच्या धोरणावर आतापर्यंत टीका सडेतोड करत आलो आहे। त्याच्यामुळे आतापर्यंत कोणतेही आमदार खासदार जेवढे बोलले नाही मोदी सरकारच्या विरोधात तेवढं मी माझ्या व्हिडिओतून जनजागृती केली आहे। त्याच्यामुळे माझा विषयच येत नाही, मी जे काही भाषणात लोकांना जागृती करून सांगतो तर हे जे मत कन्वर्जन होत आहे तर माझा काही वैयक्तिक कोणताही प्रश्न नाही, कोणती संघटना नाही, त्याच्यामुळे हे मत सगळं महाविकास आघाडी मग ते काँग्रेसला जाऊ शकते किंवा मग राष्ट्रवादीला जाऊ शकते। होमवर्क करून आले होते तुम्ही, काय होमवर्क केला साहेबांनी? होमवर्क नाही होमवर्क म्हणजे हे आहे की मी सगळ्या डाटा अनालिसिस केल्याशिवाय बोलत नाही, मी कोणताही व्हिडिओ टाकतो तर अभ्यास करून टाकतो। आणि मागच्या इलेक्शनमध्ये असं ठीक आहे हो म्हणजे कंटिन्यू 3 इलेक्शन मागचे पाहिले वर्धेच्या बाबतीत तर 3.5-3.5 लाख कॅडर वोटिंग आहे, ठीक आहे, जे काँग्रेस राष्ट्रवादीचं आहे। आणि त्याच्यात मी ज्या लोकांचे प्रश्न मांडतो मग ते बेरोजगार युवक असो, आता कॉन्ट्रॅक्ट भरतीचा प्रश्न असो, त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या भाववाढीचा प्रश्न असो, ठीक आहे, शेतकऱ्याचे सोयाबीनचे भाव तिथंच आहे, कापसाच्या भावाचा मुद्दा आहे, संत्रा निर्यातीचा मुद्दा आहे, निर्यात बंदी करून टाकली, तर असे अनेक मुद्दे मी उचलतो, मग ते गोरगरिबाचे कष्टकऱ्याचे असो। त्याच्यामुळे काय होते का आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेशाह आंबेडकर विचारधारा सांगत असल्यामुळे चळवळीतले लोक आणि जो जागृत वोटर आहे तो जागृत वोटर तो एससी समाजाचा असो, एसटी समाजाचा असो, महिला असो, बचत गटाच्या त्या सगळ्या ठीक आहे माझ्या बाजूनं आहे। आणि मला तरी वाटते का ते जवळपास 3-3.5 लाख वोटर आहे ते मला मिळू शकते आणि हे 3-3.5 लाख असं 6.5 लाख विनिंग वोटिंग आहे यावर्षी। धोरणात्मक भूमिका स्पष्ट राहिलेली आहे, म्हणजे तुम्ही सतत जे बोलता निवडणुकीत केवळ धोरणात्मक भूमिका नाही तर लोकांचं समर्थन गरजेचं असतं। तुमच्या व्हिडिओ व्यतिरिक्त लोक तुमच्या मागे उभे राहतील याचं काय कारण तुम्हाला वाटतं?
जे तुम्ही शरद पवारांना कन्व्हिन्स करू शकता की तुम्हाला उमेदवारी मिळावी? याचं कारण मतांचा क्वांटम मोठा आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावरती मतं मिळवण्यासाठी एकतर लोकांमध्ये जाऊन काम केलेलं असावं लागतं, चेहरा पॉप्युलर असावा लागतो, किंवा काहीतरी करिस्मॅटिक रिझन असावं. नाही. तुमच्याकडे असं काय? मला हे सांगा की जे आता म्हणजे ज्या लोकांना शीट देत आहे त्यांनी लोकांसाठी काम का केलं? ठीक आहे. जे आता अमर काय जे आता सिद्धा दावेदारी ठोकत आहे का मी तुतारी हातात घेणार, तर त्याचा प्रश्न असा आहे का त्यांनी त्याच्या आर्वी शहराचाच विकास नाही केला. आर्वीवरून तळेगावचा एक रस्ता आहे 10 वर्षापासून रखडत पडला आहे, अजून तोच मुद्दा त्यानं क्लिअर नाही केला. त्याच्यानंतर जे बीजेपीचे डिक्लेअर झालेले आता सध्या खासदारकीचे उमेदवार आहे रामदासजी तडस, मागच्या 10 वर्षापासून आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आहे, 2 रेल्वेच्या पुलाचं काम नाही केलं, एकही MIDCत कंपनी आणली नाही आणि शेतकऱ्याचे मुद्दे तर मांडायलाच तयार नाही. एक ऑडिओ क्लिप त्यांची व्हायरल झाली आता सध्या का ते म्हणतात का तो सरपंच म्हणत आहे एका गावचा का तुम्ही शेतकऱ्याच्या भाववाढीचे प्रश्न तुम्ही संसदेत मांडत काऊन नाही? तो विरोधी पक्षच नाही आहे म्हणते तर मी कसा मांडू? म्हणजे यायले मतदान कायच्यासाठी करते लोक का तुम्ही आमचा आवाज तिथं बुलंद करा, आणि हे पक्षाची चापलुशीगिरी करते. हुजरेगिरी जे पक्षाची करणं चालू आहे का हे पक्षाच्या हुजरेगिरीशिवाय कोणताही मुद्दा संसदेत मांडत नाही, म्हणून संसदेत तुतारीद्वारे आपला आवाज बुलंद करीन असं मी साहेबांना म्हटलं. जर नाही मिळालं तर अपक्ष लढणार का? त्याच्याबाबत सध्या काही सांगता येत नाही. ठीक आहे. माझे जे 6000 मुलं आहे वेगवेगळ्या 6 मतदारसंघात ते सगळे माझ्या बाजूनं आहे. आता ते फोर्सफुली म्हणत आहे का कोणी हालती तुम्ही तिकीट आणण्यासाठी प्रयत्न करा, पण मी कंटिन्यू झाले 6-7 दिवस झाले इकडंच आहे. आता मी मतदारसंघात जाऊन मी माझ्या कामाला लागतो. ठीक आहे. साहेब जो काही निर्णय घेईन तो आम्हाला मान्य राहील आणि मी महाविकास आघाडीच्या बरोबरच आहे महाराष्ट्रभर आतापर्यंत करत आलो. जे महाराष्ट्रातले नेते नाही करू शकत ते मी करून राहिलो, कारण एवढे फॅन फॉलोविंग आणि 10-10 हजार लोक बिना पैशानं माझ्या सभेला येतात. सरळ मोदी सरकारवरच्या चुकीच्या धोरणात टीका करतो, त्याच्यामुळे सगळे मत डायव्हर्जन यायच्याच बाजूने होऊन राहिलं. हा पक्षाला महाविकास आघाडीला माझा फायदा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.